ओमानच्या सलालाह आणि दुक्कम या बंदरांवरील तेल साठवणूक सुविधांवर इराणी ड्रोनद्वारे हल्ले झालेत आणि ज्यामुळे इंधन टाक्यांना मोठी आग लागली आहे। या हल्ल्यांमुळे प्रादेशिक तणाव आणखीनच वाढला असून आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना धोका निर्माण होतोय। मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अशी माहिती समजते। आखाती युद्ध आता अधिकच तीव्र झालंय। अमेरिकेनं इराणच्या लढाऊ विमानावर हल्ला केलेला आहे। इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीला लक्ष्य केलेलं आहे। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं हा व्हिडिओ जारी केला आहे। इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता दिवसेंदिवस तीव्र होतंय। इस्रायलने इराणवर रात्रभर हल्ले केलेत। इराणची राजधानी तेहरानवर रात्रभर बॉम्ब वर्षाव होत होता। तेहरानमधील अनेक सरकारी ठिकाणं काल इस्रायलने लक्ष्य केली आहेत। रात्रभर बॉम्बचा वर्षाव तेहरानवर होत होता। या युद्धात तेहरान शहराचं सगळ्यात मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक मृत्यू तेहरानमध्ये झालेले आहेत। इस्रायलकडून वारंवार इराणला लक्ष्य केले जात आहे। इराणची महत्त्वाची स्थळं नष्ट केली जात आहेत। आता इराणमधल्या तेहरानमधली सरकारी कार्यालय नष्ट करण्याचा सपाटाच इस्रायलने लावलाय। इराणची राजधानी तेहरानवर रात्री उशिरा मोठा हवाई हल्ला करण्यात आलाय। क्षेपणास्त्र केंद्रालाही आग लागलेली आहे। इराणच्या प्रसार माध्यमांनी याचा व्हिडिओ जारी केलाय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या नौदल तळावरही मोठा हल्ला केलेला आहे। बुशहरच्या नौदल तळाला आता लक्ष्य केलेलं आहे। तळावरील बंदरे इमाम खुमेनी इथे मोठा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे या नौदल तळाचं मोठं नुकसानही झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।